आता पाहूया वेगवान बातम्या अवघ्या अर्ध्या तासात आमच्या स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये। औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि राजेश टोपे यांच्यात बैठक पार पडली। महाविकास आघाडीसोबत आघाडीची एमआयएमने तयारी दाखवली, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। मराठा आरक्षण प्रश्नी सरकारने शब्द पाळला नसल्याचं भाजप येत्या सोमवारी स्थगन प्रस्ताव आणणार आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे। संभाजीराजेंना दिलेली आश्वासनं सरकारने पूर्ण न केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतोय। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवेंवर टीका केली आहे। भाजपचे अनेक नेते वेगवेगळे भविष्य वर्तवतात। चंद्रकांत पाटील यांनी देखील वेगवेगळ्या तारखा दिल्या, मात्र सर्व तारखा मागे निघून गेल्या। चंद्रकांत पाटलांच्या नवीन तारखेची आम्ही वाट पाहत असल्याचा खोचक टोलाही खडसेंनी लगावला। आम्ही भ्रष्टाचार हटवण्यासाठी लढणार असून आमचं नाणं खणखणीत आहे, असं वक्तव्य भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलंय। तसंच हे तीन तिघाडा आणि काम बिघाडा सरकार आहे, आता त्यांना त्यांचं नाणं सिद्ध करण्याची गरज आहे, अशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला। शिवसेना आणि राणेंमधील संघर्ष आता पुन्हा पेटण्याची शक्यता आहे। राणेंच्या आदिश बंगल्याला मुंबई महानगरपालिकेकडून दुसऱ्यांदा नोटीस बजावण्यात आली आहे, मात्र ही वरवरची कारवाई असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्त्यांनी केला। भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या दुसऱ्या मुलीचा विवाह सोहळा रविवारी जामनेरमध्ये होणार आहे। त्याआधी हळदी समारंभ पार पडला। महाजनांची मुलगी श्रेया हिचा अक्षय गुजर सोबत विवाह होणार असून सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली। मनसेच्या बाईक रॅलीला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। शिवजयंतीनिमित्त शिवाजी पार्कवर मनसेकडून बाईक रॅली काढण्यात येणार होती, तर परवानगी नाकारल्यानंतर ही रॅली काढण्यावर मनसे ठाम आहे। राज्यात कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे। एका दिवसात कोरोनाच्या 97 नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झालाय, तर मुंबईत 29 नवे रुग्ण आढळून आले। सरकारने दिलेल्या कुटुंब नियोजनाच्या किटमुळे आशा वर्करची पंचायत झाली आहे। कुटुंब नियोजनाच्या किटमध्ये प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी रबरी लिंग आशा वर्कर्सना देण्यात आलाय, मात्र ग्रामीण भागातील महिलांसमोर प्रात्यक्षिक कसं दाखवायचं हा प्रश्न आशा वर्करच्या समोर निर्माण झाला। स्टील, सिमेंट आणि इतर बांधकाम साहित्याचे दर आता गगनाला भिडलेत। अशात बांधकाम व्यावसायिकांना घरं बांधणं परवडत नसल्यानं बांधकाम बंद ठेवण्याचा इशारा क्रेडाई महाराष्ट्रानं दिलाय। याचा थेट परिणाम गृह खरेदीदारांवर होणार आहे। सीबीएसई 12वीच्या टर्म 1 परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलाय। सीबीएसईनं अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर केला नाही, मात्र शाळा विद्यार्थ्यांचा निकाल डाउनलोड करू शकते। लवकरच हे निकाल वेबसाईटवर प्रसिद्ध केले जातील। पुण्यात चक्क एक परीक्षा केंद्रच गायब झालंय। पुलगेट इथल्या सोलापूर बाजार परिसरातल्या एका खासगी क्लासमध्ये 12वीची परीक्षा घेतली जात असल्याचं समोर आलंय। धक्कादायक बाब म्हणजे शिक्षण मंडळाला याचा थांगपत्ताच नाहीये। या प्रकरणी आता चौकशी केली जाणार आहे। यवतमाळच्या अरणी इथं डीजेच्या तालावर नाचण्यावरून वाद झाला। यात एका 30 वर्षीय युवकाला चौघांनी धारदार शस्त्रानं भोसकलं। यात महादेव ढाले या तरुणाचा मृत्यू झाला असून पोलिसांनी आतापर्यंत तिघांना ताब्यात घेतलं। उल्हासनगरमध्ये भिंतीवर डोकं आपटून महिलेची हत्या करणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। अनिल भातसोडे असं आरोपीचं नाव असून त्याच्या मोबाईल लोकेशनवरून त्याला अटक करण्यात आली आहे। बुलढाण्याच्या चिखली तालुक्यात आमखेड इथं गावकऱ्यांनी ट्रक लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ट्रक अडवून गावकऱ्यांनी ट्रकमधला लाखो किमतीचे गालिचे पळवले। दरम्यान पोलिसांनी यातील काही माल हस्तगत केलाय। जळगावातील अजिंठा चौफुली इथं दुचाकी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एकाला पोलिसांनी रंगेहात पकडले। त्याच्याकडून 2 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून गौरव उर्फ कटप्पा असं या संशयिताचं नाव आहे। राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा मुलगा वैभव गहलोत याच्यावर नाशिकमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय। स्वस्त कंत्राट मिळवून देतो असं सांगून त्यानं तब्बल 6 कोटीची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे।
बीडच्या तेलगाव माजलगाव रस्त्यावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। या दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला असून कारमधील 5 जण जखमी झालेत। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहादा मार्गावरच्या विखरून गावाजवळ भीषण अपघात झाला। ओव्हरटेक करण्याच्या नादात बसवरील नियंत्रण सुटल्यानं चालकानं रस्त्यावर उभे असलेल्या एका वृद्धाला उडवलं। या अपघातात देवीदास शिरसाट गंभीर जखमी झाले। अकोला दर्यापूर मार्गावर 2 वाहनांची समोरासमोर धडक झाली। या भीषण अपघातात एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला तर 3 जण गंभीर जखमी झाले। पुणे सातारा महामार्गावरच्या काचुर्डी इथं केमिकल कंपनीला भीषण आग लागली। या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरल्याचं चित्र दिसलं। या आगीत कंपनीचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। सांगलीत अवकाळी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। मात्र अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। कोल्हापूरच्या हातकणंगले भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। या अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। पिकांना वाचवण्यासाठी बळीराजाची धडपड सुरू झाली आहे। जळगावातील कुसुंबा खुर्द इथं गेल्या 33 दिवसांपासून गावात पाणी आलं नाहीये, त्यामुळे महिलांच्या संतापाचा उद्रेक झालाय। या महिलांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठून कार्यालयाला कुलूप ठोकलं। पालघरच्या मोखाडा तालुक्यात एका महिलेवर वाघानं हल्ला केला। यावेळी महिलेनं आरडाओरडा केल्यानं ग्रामस्थांनी धाव घेतली आणि वाघाला पिटाळून लावलं, त्यामुळे सुदैवानं महिलेचा जीव वाचलाय। तुकाराम बीज सोहळ्यासाठी देहू नगरी सज्ज झाली आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून भक्तांची देहूत गर्दी होऊ लागली असून इंद्रायणी काठ भक्तांनी फुलून गेलाय। मुंबईत उच्च शिक्षण घेत असलेल्या परदेशी विद्यार्थ्यांनी राज्यपालांसोबत होळी साजरी केली। राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या विद्यार्थ्यांसोबत हा सण साजरा केला। यावेळी विद्यार्थ्यांनी पुरणपोळीचाही आस्वाद घेतला। याच बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर स्पीड न्यूज। बघूयात इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। राज्यात उन्हाचे चटके जाणवू लागले। विदर्भात उष्णतेची लाट आली असून आणखी 2 दिवस ही लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागात दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेलाय। ते कधी? मार्चमध्ये। तर मुंबई परिसरासह कोकण विभागातल्या किमान तापमानात अजूनही सरासरीच्या पुढेच आहे। संपूर्ण महाराष्ट्राला उष्णतेच्या झळा लागलेल्या असताना पर्यटन जिल्हा असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं तापमान देखील उच्चांकी आहे आणि जिल्ह्याचं तापमान 38 अंश सेल्सिअस असल्यानं बाजारपेठ अक्षरशः ओस पडली आहे। गावागावातल्या वाड्या वस्त्यावरच्या तापमानात वाढ होत असल्यानं सध्या अंगाची लाही होतीये। 40 अंशांपेक्षा जास्त तापमानाची सध्या सिंधुदुर्गात नोंद केली जाते। हॉट सिटी म्हणून ओळख असलेल्या जळगावात तापमानाचा पारा हा 42 अंशांवर पोहोचलाय। त्यामुळे उकाड्यानं नागरिक हैराण झाले असून दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं नागरिक टाळतायत। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर एक भीषण अपघात झाला। खंडाळा बोगद्याच्या जवळ अपघातात 2 जण जखमी झालेत। इतर अपघातामुळे या महामार्गावरची वाहतूक सुद्धा सातत्यानं विस्कळीत होत असते। या अपघातानेही पुन्हा एकदा वाहतुकीचा खोळंबा झाला। तुळजापूरमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या शर्यतीसाठी राज्यभरातून स्पर्धक सहभागी झाले असून नागरिकांनी सुद्धा यावेळी मोठी गर्दी केली होती। सातपुड्याच्या पर्वत रांगांमध्ये होळीची सध्या धूम सुरू आहे। पुढचे 3 दिवस हा उत्सव असाच सुरू राहणार आहे। रात्रभर होळी खेळून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रस्त्यावर गाड्या अडवून
फाग मागितला जातो, फाग म्हणजेच देणगी मागितली जाते। या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक रस्त्यावरील गाड्या अडवून फाग घेत होते। कोरोनामुळे 2 वर्षापासून बंद असलेले सर्व सण उत्सव आता साजरे होऊ लागलेत। होळी धुलीवंदन सोबत मुस्लिम बांधवांनी त्यांची पवित्र मानली जाणारी शबे बारात पारंपरिक पद्धतीने साजरी केली। वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा या गावात परंपरेप्रमाणे पालखी सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळाला। गुढीपाडव्यापर्यंत देवाची पालखी संपूर्ण गावात फिरते। 15 दिवस मांडवात ठेवली जाते अशी या गावची परंपरा आहे। चौदार तळे सत्याग्रह दिनाच्या उद्या 96वा वर्धापन दिन आहे। त्यानिमित्तानं महाडमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे। चौदार तळे सत्याग्रहाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायी महाडमध्ये पोहोचले। जपानचे पंतप्रधान फुशिओ किशिदा भारत दौऱ्यावर आलेत। दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली। या भेटीत दोन्ही देशातील आर्थिक सहाय्य वाढवण्यावर चर्चा झाल्याचं कळतंय। पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मोठा निर्णय घेतलाय। पंजाबमध्ये 25,000 सरकारी नोकरीची भरती केली जाणार असून मंत्रिमंडळात याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। याचा फायदा तरुणांना होणार आहे। नवी दिल्लीतील बाबा बंदा सिंग बहादूर सेतू इथं अपघात झाल्याची घटना घडली आहे। या अपघातात 3 ते 4 जण जखमी झाले असून एका कारनं रिक्षाला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला। यात रिक्षातले 3 जण जखमी झाले। अक्षय कुमारच्या बच्चन पांडे या सिनेमानं एका दिवसात 13 कोटींची कमाई केली आहे। या सिनेमाबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता असून वीकेंडपर्यंत हा सिनेमा 60 कोटींचा टप्पा गाठेल असा अंदाज आहे। बॉक्स ऑफिसवर पावनखिंड या चित्रपटानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय। त्यामुळे पावनखिंड हा चित्रपट आता OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे। 20 मार्चला OTT प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होईल। बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यापुढे कोणत्याही चित्रपटाची निर्मिती करणार नाहीये। तिने तिच्या प्रोडक्शन हाऊसमधून माघार घेत असल्याची पोस्ट शेअर केली आहे। या संपूर्ण प्रोडक्शन हाऊसची जबाबदारी तिचा भाऊ कर्णेश शर्मा याच्याकडे सोपवण्यात आली आहे। ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलनं भारतीय वंशाच्या विनी रमन सोबत लग्नगाठ बांधली आहे। त्याचे फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर केलेत। त्यामुळे मॅक्सवेल IPLच्या पहिल्या काही सामन्यात खेळू शकणार नाहीये। या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।